घागरा म्हणजे म्युझिक पीसेस घागरा मध्ये मध्ये आहे मध्ये पीसेस नाही
सर्वप्रथम सगळ्यांना नवीन वर्षाच्या आणि रामनवमीच्या खूप 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 शुभेच्छा. संस्कार भारती कोकण प्रांत गोरेगाव पश्चिम समिती, डॉक्टर शशांक इनामदार आणि डॉक्टर सौ मंजिरी इनामदार आणि फडके कुटुंबीय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या प्रथमस्वर या कार्यक्रमामध्ये मी स्मिता आपटे तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद रसिक हो. इथे मान्यवर उपस्थित आहेत आणि मान्यवरांना मी विनंती करते त्यांनी दीप प्रज्वलनासाठी मंचाजवळ यायचं आहे. मान्यवर आहेत पद्मश्री पंडित D.K. दातार, डॉक्टर सौ सुधा दातार, डॉक्टर शशांक इनामदार, सौ सुमित्रा फडके. प्रज्वलनासाठी आपण मंचाजवळ यावं अशी मी आपल्याला विनंती करते. धन्यवाद. इथे उपस्थित आहेत कॅप्टन गोडस. कॅप्टन गोडस, मी तुम्हाला विनंती करते कृपया तुम्ही सुद्धा मंचाजवळ यावं प्लीज. सुरेश शिवे आमच्या कार्यकारिणीपैकी आहेत, त्यांनी मंचाजवळ यावं अशी मी त्यांना विनंती करते. विश्वास कार्यक्रम संस्कार भारती कोकण प्रांत गोरेगाव पश्चिम समिती आणि इनामदार कुटुंबीय आणि फडके कुटुंबीय यांच्या संयुक्त विद्यमाने सादर होत आहे. आणि आपल्या संस्कार भारतीच्या प्रथेप्रमाणे आपल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण ध्येयगीताने करणार आहोत आणि ध्येयगीतासाठी मी आमच्या कलाकारांना इथे आमंत्रित करते. सगळ्यांनी कृपया इथे ध्येयगीत गाण्यासाठी यावं. साधयति संस्कार भारती भारते नवजीवनम् साधयति संस्कार भारती भारते नवजीवनम् प्रणवमूलं प्रगतिशीलं प्रखरराष्ट्रविवर्धकम् शिवं सत्यं सुन्दरम् अभिनवं संसरणोद्यमम् साधयति संस्कार भारती भारते नवजीवनम् मधुरमञ्जुलरागभरितं हृदयकन्त्रीमन्त्रितम् गायति सङ्गीतकं वसुधैकभावनपोषकम् साधयति संस्कार भारती भारते नवजीवनम् ललितरसमयलास्य लीला चण्डताण्डव गमकरेला ललित जीवन नाट्यवेदं कान्ति
भाति क्रान्तिकथा प्रमोदं साधयति संस्कार भारति भारते नवजीवनम् चतुष्षष्टिकलान्वितं परमेष्टिना परिवर्तितं विश्वचक्रभ्रमणरूपं शाश्वतं श्रुतिसम्मतं साधयति संस्कार भारति भारते नवजीवनम् जीवयत्यभिलेखमखिलं सप्तवर्णसमीकृतं प्लावयति रससिन्धुः प्रतिन्दुमानसनन्दनं साधयति संस्कार भारति भारते नवजीवनम् साधयति संस्कार भारति भारते नवजीवनम् भारते नवजीवनम् भारते नवजीवनम् ध्येयगीत सादर करणारे आमच्या सगळ्या कलाकारांचे आभार. आणि रसिक हो, आजचा दिवस खरंच खूप छान आहे. आपल्या सगळ्यांसाठी आजचा दिवस विशेष आहे. म्हणजे एकतर आपण नववर्ष साजरं करतो आहोतच, रामनवमी साजरी करतो आहोत, आणि आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहे ते पद्मश्री पंडित D.K. दातार आणि डॉक्टर सौ सुधा दातार. त्यांचा मी इथे थोडक्यात तुम्हाला परिचय करून देते. खरं तर आपल्या गोरेगावकरांनाच काय तर संगीत क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या कुणालाच पंडित D.K. दातारांचा वेगळा असा परिचय करून देण्याची गरजच नाही आहे. पण प्रथेप्रमाणे अगदी थोडक्यात मी तुम्हाला त्यांचा परिचय करून देते. पद्मश्री पंडित D.K. दातार, त्यांचे वडील केशवराव दातार हे आदरणीय पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांचे गुरुबंधू आणि नातेवाईक, आणि त्यांनी भारतभर गांधर्व महाविद्यालयांची स्थापना केली आणि जनमानसात आणि विशेष करून स्त्रियांमध्ये शास्त्रीय संगीताची गोडी निर्माण केली. अत्यंत कठीण गायकी अगदी सुमधूर अंगाने वाजवणं हे पंडित D.K. दातार यांची खासियत. पंडित D.K. दातारांची ही परंपरा दातार परंपरा या नावाने आजसुद्धा ओळखली जाते. त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला आणि 3 राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला आहे, आणि त्यातले 2 सन्मान हे भारतीय राष्ट्रपतींच्या हस्ते झाले आणि एक आइसलँडच्या राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला. 2004 त्यांना भारत सरकारने पद्मश्री ही पदवी देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. देश विदेशात त्यांचे अनेक कार्यक्रम झाले आणि त्यांनी मुख्य म्हणजे अनेक शिष्य तयार केले आणि ते जगभर कार्यक्रम करत असतात. कोणत्याही गुरुची खरी ओळख ही त्यांच्या शिष्यांमुळे होते असं म्हणतात. आणि सर्वार्थाने आदरणीय असं व्यक्तिमत्व आज आपल्या इथे उपस्थित आहे, प्रमुख पाहुणे म्हणून लाभले, त्याचा मला खूप आनंद होतोय. रसिक हो, त्यांच्याबरोबरच त्यांच्या पत्नी सौ सुधा दातार, डॉक्टर सुधा दातार या प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ म्हणून आपण सगळेजण त्यांना ओळखतोच. हे दोघे गोरेगावकरही याचा आपल्याला विशेष अभिमान आहे बरं का. जगभर कुणी किती कर्तृत्व केलं ना तरी आपलेपणाचा जो भाव असतो ना तो या दोघांबद्दल आम्हाला सगळ्यांना जास्तच दाटून आलेला आहे. गेली 45 वर्ष त्या गोरेगाव पूर्वमध्ये स्वतःचं हॉस्पिटल चालवतात. महिंद्र अँड महिंद्र, लार्सन अँड टुब्रो, बोरिवली म्युन्सिपल हॉस्पिटल येथे जवळजवळ 25-30 वर्ष ऑनररी स्त्रीरोगतज्ञ म्हणून त्यांनी काम केलं आहे. हजारो लाखो शस्त्रक्रिया त्यांनी या ठिकाणी विनामूल्य केल्या. त्या स्वतःसुद्धा उत्तम व्हायोलिन वादक आहेत आणि त्यामुळेच आदरणीय कैलासवासी श्री पु ल देशपांडे यांनी त्या उभयतांची ओळख करून दिली होती. आणि मला माहिती नाही त्यांनी व्हायोलिन वादन का सोडलं, पण काही असो, शस्त्रक्रिया असो किंवा वादन असो, बोटाचं कौशल्य हे महत्त्वाचं असतं. त्यांनी कौशल्यामध्ये त्या कुठेही कमी नाही आहेत आणि दोघांनी एकमेकांना साथ दिली आणि त्या इथे उपस्थित राहिल्या. तुमचे खूप खूप आभार, तुम्हा उभयतांचे आभार.
आणि असे प्रमुख पाहुणे आपल्याला लाभले याचा खरंच खूप आनंद होतो आहे. आणि आजचा कार्यक्रम हा आपल्यासाठी विशेष, आणि या कार्यक्रमाला आपल्याला हे जे प्रमुख पाहुणे लाभले त्यांचा आपण सत्कार करणार आहोत, सन्मान करणार आहोत. डॉक्टर शशांक इनामदार, आपल्या संस्कार भारतीचे अध्यक्ष, त्यांना मी विनंती करते त्यांनी पुष्पगुच्छ आणि शाल देऊन दोघांचाही सन्मान करावा. डॉक्टर सौ सुधा दातार यांचा सत्कार करण्यात यावा अशी मी विनंती करते. शाल, श्रीफल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येत आहे. पुढच्या कार्यक्रमाकडे वळण्या अगोदर मी तुम्हाला सांगते, मगाशी ती सूचना दिलीच होती. संस्कार भारतीचं सदस्यत्वाचे फॉर्म तुम्हाला इथे माझ्या उजव्या हाताला, म्हणजे तुमच्या डाव्या हाताला इथे टेबल ठेवले तिथे मिळतील. आणि याशिवाय संस्कार भारतीसाठी कोणत्याही स्वरूपाची कोणाला देणगी देण्याची इच्छा असेल तर ती अवश्य स्वीकारली जाईल. आणि यानंतर आता पुढच्या कार्यक्रमाची सूत्र मी उदयन फडके याच्या हाती सोपवते. उदयन. नमस्कार. नमस्कार रसिको. मी उदयन फडके कुटुंबीय आणि इनामदार कुटुंबीय यांच्यातर्फे इथे आलेल्या सर्व रसिकांचं प्रथमस्वर या कार्यक्रमात हार्दिक स्वागत करतो. गेली काही वर्ष रामनवमीच्या निमित्ताने आपण सर्व इथे जमतोय. यावर्षी आम्ही फडके कुटुंबीय यात सहभागी होण्यामागे आणखी एक कारण आहे, म्हणजे माझी आई सौ सुमित्रा विठ्ठल फडके, तिला नुकतीच 80 वर्ष पूर्ण झाली. तिला सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने काहीतरी भेट द्यावी तर आमच्या सगळ्यांच्या मनात होतं. काय द्यावं काय सुचत नव्हतं. तिला संगीताची आवड आहे, त्यामुळे काहीतरी वेगळं असं आपण भेट द्यावी असं वाटत होतं. यातच गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्रथमेशजींचं सहेला रे हा कार्यक्रम ऐकला. त्यांचं गाणं इतकं आवडलं की रामनवमीला मुंबईत कार्यक्रम करणार का असं त्यांना विचारलं. त्यांनीही होकार दिला आणि योग जुळून आला. आता मी माझ्या आईचा आणि तिच्या सांगीतिक वाटचालीचा थोडक्यात परिचय करून देतो. माझी आई पूर्वाश्रमीची सुलभा चिंतामण पटवर्धन, जन्म पुण्याचा. तिथेच तिने गुरु यशवंतबुवा मराठे यांच्याकडे गायनाचे शिक्षण घेतले आणि वयाच्या 16व्या वर्षी संगीत विशारद विशेष प्रावीण्य मिळून उत्तीर्ण झाली. यशवंतबुवा मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली संगीतातील पुढील शिक्षण चालू असताना तिचं लग्न माझे वडील विठ्ठल धोंडो फडके यांच्याबरोबर झाले. माझ्या वडिलांची म्हणजे अण्णांची फिरतीची नोकरी होती, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी त्यांचे राहणे झाले. या दरम्यान आईने जिथे बदली होईल तिथे नवीन ओळखी करून घ्यायच्या, तिथल्या संगीत क्षेत्रातील लोकांना भेटायचं, तिथल्या कार्यक्रमात भाग घ्यायचा, माणसं जोडायची, घर मुलं सांभाळून आपला रियाज चालू ठेवायचा. हे अगदी उत्साहाने केले. गायनाबरोबर अभिनयाची पण चांगली जाण असल्याने तिने विविध ठिकाणी संगीत नाटकातही काम केले, तसेच नाट्यगीतांचेही कार्यक्रम केले. याच दरम्यान काही काळ जयमाला शिलेदार यांच्याकडे तिने नाट्यगीताचे मार्गदर्शन घेतले. 1962 साली आम्ही गोरेगावात राहायला आलो, तेव्हा आधी जवाहरनगर आणि मग नंतर जयकर स्मृती इथं आल्यावर तिचे सांगीतिक वाटचाल अधिक जोमाने पुढे सुरू झाली. तिने काम केलेल्या नवी स्त्री आणि देव माणूस या संगीत नाटकांना राज्य नाट्य स्पर्धेचं बक्षीस मिळालं आणि त्यात उत्कृष्ट अभिनयाचं आईला पारितोषिक मिळालं दोन्ही नाटकात. तिने स्वतःचे गायनाचे क्लास सुरू केले आणि स्वरमंजिरी नावाने मंडळ चालू केले. आज तिला शुभेच्छा देण्यासाठी तिच्या स्वरमंजिरीच्या मैत्रिणी आवर्जून इथं उपस्थित आहेत.
या मंडळाने गणेश गीत, शारदा गीत, तुळशीचं लग्न असे अनेक सांगीतिक कार्यक्रम केले. यातील बरीच गाणी आईच्या मैत्रिणी निर्मला साठे आणि विजया देसाई म्हणजेच माई देसाई यांनी लिहिले होते आणि आईने तिला त्या गाण्यांना संगीतबद्ध केलं होतं. शिववंदना हा शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित गाण्याचा कार्यक्रम आईने श्री वीरेंद्र सामंत यांच्याबरोबर सादर केला आणि तो खूप लोकप्रियही झाला. दूरदर्शनवरही हा कार्यक्रम प्रसारित झाला आणि 1989 साली शिवाजी महाराजांचे 300वी पुण्यतिथी होती, तेव्हा रायगडावरही हा कार्यक्रम सादर झाला होता. श्री राम कुलकर्णी आणि श्री दिनकर पटवर्धन यांच्या साथीने आईने शिवगौरी गीत हा कुमार संभववर आधारित गाण्याचा कार्यक्रम केला होता. या दरम्यान ती पंडित ठाकूरदास यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत होती. त्यांच्या प्रोत्साहनातूनच आईने अनवट रागांची माहिती व प्रात्यक्षिक अशाही स्वरूपाचा कार्यक्रम सादर केला होता. 2005-06 साली अथर्व गीत हा अथर्व शीर्षांवर आधारित गाण्याचा कार्यक्रम आईने डॉक्टर इनामदार यांच्याबरोबर सादर केला. हा कार्यक्रम खूप प्रसिद्ध झाला. याचेही सलग 21 कार्यक्रम झाले. या कार्यक्रमातील गाणी आणखी नवीन साथ चढवून डॉक्टर इनामदार यांनी या गाण्यांची CD श्रीधर फडके आणि साधना सरगम यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित करून प्रकाशित केली. आपल्यापैकी बऱ्याच जणांना ती कॅसेट माहिती सुद्धा आहे. आजही ती कॅसेट इथे CD उपलब्ध आहे विक्रीला. मी, माझे मोठे भाऊ रवींद्र आणि शशांक, आम्हाला तिघा भावांना संगीताची आवड आईमुळेच निर्माण झाली. माझी तालाबरोबरची दोस्ती ओळखून आईने मला श्री वीरेंद्र सामंत यांच्याकडे तबला शिकण्यासाठी पाठवले. त्यांच्या प्रोत्साहनामुळे मीही आईच्या बऱ्याच गाण्यांना किंवा कार्यक्रमांना साथ केली. आईच्या या सुरेल सुमधुर जीवन प्रवासात माझ्या वडिलांचा, अण्णांचाही निश्चित मोठा वाटा आहे. या दोघांनाही उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा मी देतो. आपण सर्वजण आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलात त्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभारी आहोत. यापुढील कार्यक्रमाची सूत्र सौ स्मिता आपटे हिच्याकडे मी सोडतो. रवींद्र, शशांक आणि उदयन या तिघा भावंडांनी आईला जी अनोखी भेट दिली आहे ती खरंच खूप छान आहे आणि आपल्या सगळ्यांनाच मला वाटतं ती भावली असेल, नाही का? आणि मला हे फार आवडतं तुमचं, इथे मला टाळ्या वाजवा असं कधीच सांगावं लागत नाही. नाही तर होऊन जाऊ द्या जोरदार टाळ्या म्हणून सारख्या मागाव्या लागतात, तसं इथे होत नाही. असो, तर मी इथे संध्या रानडे जोशीला बोलवते. नमस्कार. मी काही लेखिका नाही, कवयित्री नाही, पण ज्या काही 4 ओळी वहिनींबद्दल वाटल्या त्या मी काल म्हणजे बसल्या बसल्या लिहिल्या आणि त्या तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात अशी आशा वाटली, म्हणून मी इथे त्या आणल्या आहेत लिहून. तर त्या तुम्हाला नक्कीच आवडतील. आनंदी आनंदगडे, आनंदी आनंदगडे, वहिनी असती सगळीकडे. सुडोल बांधा, लांब केस, असे त्यांचा साधा वेश. सदा असती हसतमुख, त्यांना पाहून वाटते सुख. कोणी येवो, कधी नसते कपाळावर आठी. त्यांच्या हातात असते साखरेची वाटी. अशीच असते त्यांचे हे वागणे. सदा सुखी ठेव, हेच मागूया देवाकडे मागणे. असेच असते त्यांचे साधे की हो वागणे. सदा सुखी ठेव, हेच मागूया देवाकडे मागणे. आनंदी आनंदगडे, आनंदी आनंदगडे. वा संध्या, धन्यवाद. आणि आता मुख्य कार्यक्रमाला सुरुवात होते. प्रथमेश सुद्धा इथे आलेला आपण सगळ्यांनी बघितलंच असेल. आपण जोरदार टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करूया. प्रथमस्वर ह्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. प्रथमस्वर नाव खरंच किती छान समर्पक आहे, नाही का? एक तर प्रथमेशचा हा कार्यक्रम म्हणून प्रथमस्वर म्हणून तर समर्पक आहेच. याशिवाय अजून एक खास गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. प्रथमेशचा सोलो परफॉर्मन्स असलेला हा प्रथम कार्यक्रम आहे. या अर्थाने सुद्धा प्रथमस्वर हे शीर्षक अगदी सार्थ ठरतं. आणि रसिको, खरंच या प्रथमस्वर या प्रथम कार्यक्रमाचं प्रथम निवेदन करण्याचा मान मला मिळाला, याचा मला अतिशय आनंद होतो आहे. आता थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होते आहे, पण
आजच्या बड्डे गर्ल म्हणूया आपण, कारण त्या मनाने कायम चिरतरुण आहेत. 80 नाही तर त्या 18व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहेत आणि अशाच उत्साहाने ते काम करत राहणार. तेव्हा त्यांचा सत्कार आणि स्वागत तर आधी झालंच पाहिजे. तेव्हा मी विनंती करते की पद्मश्री पंडित DK दातार यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. सौ सुमित्रा फडके संस्कार भारतीची डायरी देऊन त्यांचा सन्मान करण्यात येतोय. त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आता सगळेजण स्थानापन्न झालेत, तेव्हा आता मी पण स्थानापन्न होते आणि आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. श्री विठ्ठल फडके यांचंही आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. बघता बघता छोट्या पडद्याबाहेर सुद्धा त्यांनी आपलं नाव आणि आपलं असं खास स्थान अल्पावधीतच मिळवलं. प्रथमेशचा मूळचा मधुर आवाज आणि स्वर संस्कारांच्या धारेत अजूनच उजळला आहे. त्याला गाताना ऐकणं हा खरोखर आनंदाचा भाग असतो. दैवी आशीर्वादाला मेहनतीची जोड देत आता तोही लोकमान्य झालाय आणि ही कला अजूनच बहारदार करणं यासाठी त्याची तालीम आजही सातत्याने चालू असते, हे जास्त महत्त्वाचं. आपण प्रथमेशला ओळखायला लागलो ते सारेगमपमुळे हा उल्लेख मी केला. त्यावेळेस प्रथमेश लघाटेपेक्षा अजून एका नावाने आपण त्याला ओळखायचो आणि तो म्हणजे मोदक. तर रसिको, खरंच खूप छान वातावरण आहे. तुम्ही बघताय, मगाशी मी इथे आले ना तेव्हा पद्मश्री पंडित DK दातारांनी सुद्धा माझ्याजवळ उल्लेख केला, आपण इथे बसलो आहे ना तर मुंबईत बसलो आहे असं वाटतच नाही आहे. किती छान निसर्गरम्य वातावरण आहे ना. आणि अगदी खरं आहे, दरवर्षी कार्यक्रम इथेच होतो आणि तो कार्यक्रम होत असताना कुठून तरी झाडावरून कोकिळेचा मधुर स्वर नेहमी येतो, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो आणि आज तर दुग्ध शर्करा योग आहे. त्याबरोबरच अजून एक मधुर स्वर आपल्याला ऐकायला मिळणार आहे आणि तो म्हणजे प्रथमेशचा. रसिको, कोणत्याही चांगल्या गोष्टीची शुभकार्याची सुरुवात परमेश्वराच्या प्रार्थनेने करतो, तशी आपण करणार आहोतच. पण या गाण्याचं सुद्धा एक वैशिष्ट्य आहे आणि ते म्हणजे, परंतु गाण्याला सुरुवात करण्याआधी प्रथमेश तुझं स्वागत आणि सत्कार तर झालाच पाहिजे. तेव्हा आपण प्रथमेशचं स्वागत करणार आहोत. स्वागतासाठी मी विनंती करते पद्मश्री पंडित DK दातार यांनी प्रथमेशचं स्वागत करावं. पुष्पगुच्छ आणि संस्कार भारतीची डायरी देऊन आपण त्याचं स्वागत केलेलं आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी सगळ्यांची ओळख करून देते आणि आपण त्यांचं स्वागत करूया. तबल्यावर आहेत यती भागवत. गुलाब पुष्प देऊन आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. त्यानंतर पेटीवर आहेत सिद्धेश बिचोलकर आणि पखवाजावर आहेत कृष्णा साळुंके. कठीण गोष्ट आहे, त्यांनी सांगितलं स्मिताला, आता माझंच नाव सांगते, स्मिता आपटे, माझं स्वागत करण्यात येत आहे. धन्यवाद.
राग दुर्गा गाण्याचा प्रयत्न करतोय. लाख जतन कर हारी हारी रे, 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 लाख जतन कर हारी. लाख जतन कर हारी हारी रे, मानत नाही पिया हमारी बात, मानत नाही पिया हमारी बात. लाख जतन कर हारी हारी, लाख जतन कर हारी. लाख 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 जतन कर हारे हारे हारे, लाख जतन कर हारी, लाख जतन कर हारी. लाख 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 जतन लाख 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 जतन कर
कर हारी 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 रे लाख जतन कर हारी लाख जतन लाख 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 जतन कर हारी लाख जतन कर लाख जतन कर हारी लाख जतन लाख जतन लाख जतन 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 लाख जतन लाख जतन कर हारी हारी रे लाख जतन कर हारी बहुत अच्छा लाख जतन कर हारी अपने पिया को बल बल जाऊं अपने पिया को बल बल जाऊं अपने पिया को बल बल जाऊं अपने पिया को क्या बात पिया 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 गो बल बल जाऊं अपने पिया को अपने पिया को बल बल जाऊं अपने पिया को बल बल जाऊं बिनती करत मैं तो हारी हारी रे बिनती करत मैं तो हारी हारी रे बिनती करत मैं तो हारी क्या बात मैं तो हारी हारी रे बिनती करत मैं तो हारी 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 रे बिनती करत मैं तो हारी बिनती करत मैं तो हारी हारी रे लाख जतन कर हारी हारी रे लाख जतन कर हारी
लाख जतन कर हारी हारी रे लाख जतन कर लाख जतन कर हारी लाख जतन कर हारी 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 लाख जतन कर हारी लाख जतन कर हारी 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 रे लाख लाख जतन कर हारी लाख जतन कर हारी हारी लाख जतन कर हारी रे लाख जतन कर हारी हारी रे लाख जतन कर हारी चतर सुगरा बालम वा 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 चतर सुगरा हा चतर सुगरा हा चतर सुगरा हा चतर चतर सुगरा बालम वा चतर सुगरा चतर सुघरा बालम वा ले हो कन्हैया थोरा ले हो कन्हैया थोरा ले हो कन्हैया थोरा चतर सुघरा बालम वा चतर सुघरा सुघरा चतर सुघरा बहुत दिनन में मिलन भैलवा बहुत दिनन में मिलन भैलवा बहुत दिनन में बहुत दिनन में मिलन भैलवा बहुत दिनन में मिलन भैलवा बहुत दिनन में बहुत दिनन में मिलन भैलवा काहे अब तोरा चतर सुगरा बालम वा चतर सुगरा बालम वा चतर सुगरा बहुत दिनन में मिलन भैलवा बहुत दिनन में मिलन भैलवा बहुत दिनन में बहुत दिनन में मिलन बहुत बहुत दिनन में मिलन भैलवा बहुत दिनन में बहुत दिनन में मिलन भैलवा काहे अब तोरा चतर सुगरा बालम वा चतर सुगरा चतर 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 सुघरा बालम वा चतर सुघरा चतर सुघरा
बालम वाचतर सुगरा बालम वाचतर सुगरा चतर सुघरा बालम वा ले हो कन्हैया थोरा ले हो कन्हैया थोरा चतर सुघरा बालम वा चतर सुघरा बालम वा चतर सुघरा चतर सुघरा चतर सुघरा क्या बात आहे प्रथमेश. पुढे काही बोलायचीच गरज नाही. रसिकांच्या टाळ्यांनी आणि ज्या भारावलेल्या अवस्थेत ते बघत होते त्यावरनं तुमच्या लक्षात आलेलं असेलच. पण मला इथे प्रथमेश तुझ्या गायकीसाठी खास काही बोलावंसं वाटतंय. कारण सगळ्यांना तू मंत्रमुग्ध तर केलंसच, पण इथे सगळेजण रसिक दर्दी आहेत, शास्त्रीय संगीताचे जाणकार आहेत आणि त्या सगळ्यांना माहिती असेल की दुर्गा राग हा साधारणपणे गायची वेळ ही रात्रीचा दुसरा प्रहर म्हणजे साधारण 9 ते 12 ही वेळ असते. आणि प्रथमेशने यावेळी सादर करून सुद्धा आपल्या सगळ्यांच्या मनावर गारूड केलं आणि ही असते खरी गायकीची ताकद. आता हा राग आपण शास्त्रीय संगीतामध्ये दुर्गा या नावाने जरी ओळखत असलो तरी कर्नाटक संगीतामध्ये त्याला शुद्ध सावेरी या नावाने ओळखलं जातं. आणि इतका गोड राग आहे की केवळ संगीतकारांना शास्त्रीय संगीतासाठीच नाही तर उपशास्त्रीय संगीतासाठी किंवा सिनेसंगीतासाठी सुद्धा या रागाचा अत्यंत चपखल आणि बऱ्याच वेळा वापर केलेला आपल्या सगळ्यांना रसिकांना माहीत आहेच. आणि यानंतर प्रथमेश आणि रसिका हो, आपली सुरुवात शास्त्रीय संगीताने जरी झालेली असली तरी आपल्याला यापुढे अभंग नंतर उपशास्त्रीय संगीत असे विविध प्रकार जितके जास्तीत जास्त आपल्याला ऐकता येतील मला वाटतं आपली तृप्तता होणारच नाही आहे, पण आपल्याला वेळ कमी पडणार आहे याची मला खात्री आहे. तर यानंतर आपल्यासमोर अभंग सादर होणार आहे. रसिका, अभंग हा जसा काव्य प्रकार आहे ना तसाच तो एक वृत्तछंदही आहे. अभंग अगदी साधा अर्थ आहे, जो भंग पावत नाही तो अभंग. आणि अभंगाचंच वृत्त वापरून ज्योतिबा फुले यांनी सत्यधर्माची शिकवण दिली आणि ती शिकवण देताना त्यांनी एक वृत्त वापरलं आणि त्या वृत्ताला म्हणतात अखंड. अखंड हा सुद्धा अभंगाचाच एक प्रकार आहे. आपल्यासमोर असाच एक अभंग आता प्रथमेश सादर करणार आहे.